त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी सगळे त्यांच्या या व्यवसायामध्ये किंवा या युनिटमध्ये सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. आता त्यांचं मी पाहिलं आहे की त्यांचा एक मुलगा जो आहे तो केमिकल इंजिनियर. पण केमिकल इंजिनियर म्हणल्यानंतर आज तो मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये सुद्धा चांगल्या पदावर चांगल्या पॅकेजवर तो तिथं नोकरी करतो. पण त्यांनीसुद्धा आपलं सर्व योगदान किंवा आपलं जे ज्ञान आहे त्यांचं केमिकल फॅक्टरीच्या संदर्भात म्हणजे केमिकलच्या बाबतीचं ते सर्व या युनिटमध्ये ते उपयोगी आणतात. म्हणून निश्चितच एक त्यांनी चांगलं युनिट या ठिकाणी उभं केलं. त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठीच आज या ठिकाणी आलेलो होतो, त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो होतो आणि परत एकदा मी पुन्हा तुमच्याही समोर त्यांना खूप खूप या युनिटला आणि त्यांना शुभेच्छा देतो. लोकांना याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच याच्यामध्ये जे काही लागतील ते तर काही परदेशातून लोक येणार नाही, आपल्याच भागातले आपलेच लोक लागतील. पण सगळ्यात मोठा जो फायदा होईल आज बहुजन समाजामध्ये मी पण माझ्या या 35-40 वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये पाहतो की बहुजन समाजामध्ये सुद्धा खूप टॅलेंट आहे पण हिंमत कमी आहे. आणि थोडंसं आपल्या लोकांचं काय असतं, आपण थोडे लोक अनुकरणशील असतो. कोणं केलं की मग ते पाहून करायची आपल्याला सुद्धा इच्छा होते किंवा हिंमत होते. आज त्यांचं हे युनिट पाहिल्यानंतर अनेक तरुण या भागातले सुद्धा इच्छा ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांच्याजवळ नॉलेज असेल, क्षमता असेल ते आपणही करू शकतो. की डॉक्टर साहेबांना होमिओपॅथीच्या औषधीचं युनिट काढलं पण ते त्यांना दुसऱ्या पद्धतीचं असेल ती हिंमत त्या ठिकाणी करतील की ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे युनिट निघू शकतात आणि आपण ते चालू शकतो. आणि मला एक प्रेरणा देणारा सुद्धा एक हा विषय आहे. फायदा व्हावा आणि याच्या प्राईज पण आम्ही मॅक्झिमम लोकांना परवडेल ह्या हिशोबाने. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं, प्राईज असतात. मॅक्झिमम सर्व तळागाळातील लोकांना परवडावं ह्या हिशोबात प्राईज पण ठेवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्तेला आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं, त्यानंतर प्राईजलाही नाही हे केलेलं. आणि ह्या ठिकाणी आम्ही छोटंसं औषधी वनस्पतीचं जे गार्डन आहे होमिओपॅथिक काही वनस्पतीचं एक 150 वनस्पती काहीतरी आम्ही 143 काहीतरी वनस्पती आम्ही प्लॅन्टेशन केलं होतं. हे करण्याचा उद्देश म्हणजे की आपल्या भागातील लोकांना भविष्यामध्ये शेतकरी लोकांना आपल्या शेतकरी मित्रांना शेतकरी वर्गांना आपण जे शेतकरी वर्गातून आलोय तर शेतकऱ्यांना काय फायदा होईल हे पहिल्यांदा माझ्यावर मी ट्रायल करतोय. समजा मेडिसिन तयार केलंय पण ट्रायल मी माझ्यावरच घेतो. ज्यावेळेस मला चांगलं वाटेल त्यावेळेस मी इतरांना त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त कसा होईल, शेतकऱ्यांना कसं राहील किंवा नवीन मुलं जे शेतीकडे वळलेले आहेत त्यांना त्याचा फायदा कसा होईल त्याचा मी भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि याचा हॉर्टिकल्चर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जसं की आपलं हरियाणा, कलकत्ता किंवा बाहेर देशामधून असं बरंच काही आपल्याला त्याच्यावर डिपेंड राहावं लागतं. त्याचा अजून थोडासा अभ्यास चांगल्या प्रकारे करून तर आपल्या भागातील मुलांना किंवा शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कुठल्या प्लॅन्टचं आपल्याकडे उत्पादन होऊ शकतं आणि त्यांना जास्त त्यांना आर्थिक मजबूती कशी येऊ शकते याचा मी प्रयत्न करेन. आता ही जे मेडिसिन्स आहेत ह्याला पेटेंट आहेत. समजा सिरप फॉर्म आणि ड्रॉप फॉर्ममध्ये आहेत. तर आपण ॲलोपॅथी औषधी किंवा प्रॅक्टिस करतो. समजा आता BAMS डॉक्टर असतात किंवा BAMS असतील, MBBS असतील किंवा BHMS. हे ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर जनरल समजा ऑर्थोपेडिक्स असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील किंवा अजून रेस्पिरेटरीवाले असतील. ज्या ठिकाणी रेजिस्टन्स आलंय म्हणजे रेजिस्टन्स समजा किंवा आता रिनायटिसचा पेशंट आहे म्हणजे अलर्जिक सर्दी आहे तर आजकाल काय झालं की ते सिट्रियाजिन, लिव्होसिट्रियाजिन, मॉन्टी, LC वगैरे असं आणि त्यानंतर मग नाही कमी झालं तर मग लगेच इनहेलर. तर समजा मे बी त्या पेशंटला आपल्या होमिओपॅथीचं समजा इरुक्झाचं रायनो प्लस जर दिलं फक्त सिट्रियाजिन सोबत तरी तो पेशंट तिसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम मोकळा झालेला दिसेल विदिन 3 days. बिलकुल. आणि आयुर्वेदामध्ये फरक काहीच नाही. होमिओपॅथी 90% प्लॅन्टनीच बनलेली आहे, हर्बल. फक्त आणि आयुर्वेदात आहे आपलं सगळ्यांना प्लॅन्टच आहे. आणि भस्म वगैरे जसं असतं तसं याच्यामध्ये बायोकेमिक आहे. फक्त एकूण एकाला जवळ बघितलं बसले नाहीत आणि एकूण एकाला समजून घेतलं म्हणजे होमिओपॅथी काहीतरी वेगळे, आयुर्वेदिक काहीतरी वेगळे पण त्याचा बेस जो आहे बेस प्लॅन्ट आहे. 13 जून गंगाखेड जिल्हा परभणी इथे एरुक्झा होमिओ हर्बल या कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे. देशाचे आरोग्य आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, डॉक्टर आमदार राहुल पाटील,
रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. आपण बघत असताल की मोठ्या प्रमाणावर इथं आपले सगळे मंडळी आलेले आहे. खूप हर्ष उल्हासात आणि उत्साहात आज एरुगजाची ओपनिंग झालेली आहे. आणि आज आपल्या सर्वांना मी इतकेच सांगू इच्छितो की डॉक्टर संजयजी पवार यांनी सर्व युवकांसाठी एक उदाहरण निर्माण केलं आहे की तुम्ही जरी लहानशा एक छोट्या गावातून येत असाल पण तुम्ही उद्योग चालू करू शकतात आणि तुम्ही जॉब निर्माण करू शकतात, ना की कोणाच्या हाताखाली काम करून तुम्ही लोकांसाठी उद्योग चालू करू शकतात. आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथं आपण जर बघत असाल तर एम्प्लॉयमेंट होणार आहे. आणि येणाऱ्या काळात फक्त परभणी जिल्हाच नाही, महाराष्ट्र राज्यच नाही तर देश पातळीवर एरुगजा काम करणार आहे. हे मी आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो.